नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर तुम्ही म्हणाला आज रानातलं काही चित्र दिसणार, आज वेगळंच काय दिसतंय. तर आपण साईटवरती आपल्या बरेच दिवस झाला आपण आपल्या इंजिनिअरिंग क्षेत्राशी रिलेटेड कुठला व्हिडिओ टाकला नव्हता, म्हणून म्हटलं आज वातावरण पण मस्त आहे आणि टॉप टेरेसला आलो होतो. तरी पाठीमागं पाहू शकता हा आपला प्रोजेक्ट आहे आणि तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो आता. मित्रांनो, ही आपली नवीन साईट आहे. नवीन म्हणण्यापेक्षा आता बरेच दिवस झाले, 4-5 वर्ष, आणि आपल्या इकडे ट्रान्सफर झाले आता 7-8 महिने झाले. तर हे आहे आपण आता हे किवळे गावात. किवळे गाव म्हणजे पुणे बेंगलोर हायवेला रोडलाच हे आहे. आणि हा असा आपला मोठा प्रोजेक्ट आहे. 17 एकरमध्ये प्रोजेक्ट आहे. समोरच्या ज्या पेंट झालेल्या बिल्डिंग आहेत ते ऑलरेडी आता पोझिशन झालेले आहेत. हे तुम्ही पाहू शकता, लोक राहायला आलेले आहेत. आणि ही 20 मजली बिल्डिंग आहेत आणि आता याच्या ज्या बाजूच्या त्या 27 मजली बिल्डिंग चालू आहेत. टोटल 12 बिल्डिंग आहेत. आणि हे जे मधलं पाहताय तुम्ही, हे सगळं क्लब हाऊस आहे. हा जो दिसतोय हा स्विमिंग पूल आहे. हे सगळं मायवन स्ट्रक्चर आहे. आणि हे पोकलेन वगैरे आहेत, ते एक्सकॅव्हेशन चाललं आहे. तिथे एक बिल्डिंग आहे, 10 नंबर बिल्डिंग. त्याच्या बाजूला हे जे स्लॅब आहे तो 9 नंबर बिल्डिंग. त्याच्या बाजूला आहे 8 नंबर. आणि मध्ये हा सगळा पोर्शन आपला ॲम्युनिटी स्पेस आहे. आणि ते तिकडं जर पाहिलं, हे जे समोर दिसतंय तुम्हाला, हे क्रिकेट ग्राउंड आहे. क्रिकेट ग्राउंड दिलं आहे आपण. बरंच आहे तिथं, टेबल टेनिस, बास्केटबॉल, पिकल बॉल, टेनिस कोर्ट, भरपूर असा विषय आहे. आणि ही जी आहे आपली ही बिल्डिंग, ही एक 23 मजली बिल्डिंग आहे ज्याच्यावरती आपण आता उभं आहे. आणि हा असा एरिया तुम्ही पाहू शकता. आज एकदम मस्त वातावरण आहे. हे तुम्हाला हायवे दाखवतो. हा बघा, हा जो आहे ना, हा हायवे, पुणे बेंगलोर हायवे. हे बघा तुम्हाला दिसत आहेत का गाड्या वगैरे ज्या चालल्यात, हा पुणे बेंगलोर हायवे. आणि हे लोडाचा प्रोजेक्ट आहे, बेलामेंटो. आता हे जे पाहताय ही पवना नदी आहे. ह्याचा मावळातून उगम होतो ही पवना नदी. ह्या नदीच्या एकदम शेजारीच आपला प्रोजेक्ट आहे. हा सगळा नदीच्या बाजूला आहे, ग्रीन बेल्ट आहे इथपर्यंत. हा ग्रीन बेल्ट आहे, पूर्रेशा ग्रीन बेल्ट. आणि तिथून मग आपला प्रोजेक्ट चालू होतो. आज एकदम क्रिस्टल क्लिअर क्लायमेट आहे. पाऊस पडला आहे मित्रांनो, रात्रीपासून पाऊस चांगला चालू आहे आणि एकदम मस्त आहे पाऊस. इकडं RMC प्लॅन्ट वगैरे आहेत, साखर कारखाना तिकडे एक आहे. मस्त एकदम क्लिअर वातावरण आहे आज. हे जे आहे इकडे सगळे हिंजवडी वगैरेचा एरिया आहे. या बाजूला सगळे हिंजवडी. ही सगळी शेती, नदीच्या बाजूला शेती आहे भरपूर अशी. आणि असं पूर्ण वसलेलं आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला. सगळं कॉन्क्रीट जंगल. सगळं कॉन्क्रीट जंगल आहे. हे पाहू शकता तुम्ही, इकडं अशी काही शेती आहे. आपण आलो होतो त्यावेळेस याच्यात सगळी शेती होती बघा. हे जे आहे आता कन्स्ट्रक्शन दिसते त्याच्यात सगळी शेती होती. त्याच्या बाजूला हे बघा, हे जे आहे इथं पण वांगी वगैरे होती. इकडं जे दिसतंय तुम्हाला, हा जो पोर्शन दिसतो याच्यात ऊस होता. आता काय लोकांनी सगळंच डेव्हलपमेंटच्या नावाखाली बघा, इथं पण कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्याच्या बाजूला इथं तुम्ही पाहू शकता, इथं पोकलेन चालू आहे. अशा बिल्डिंग आहेत मित्रांनो, सगळं कॉन्क्रीट जंगल. आणि ही जी समोर बिल्डिंग दिसते ना तुम्हाला, ही बिल्डिंग, ही 40 मजल्याची बिल्डिंग आहे. 40 फ्लोर आहेत आणि रोड टच आहे ती बिल्डिंग, म्हणजे हायवेला एकदम रोड टच आहे. असं हे सगळं जंगल. आणि तिथंच आपला असा प्रोजेक्ट आहे.
विवांते म्हणून आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे, गिनी विवांते. ही अशी सगळी हे आहे फायरचे पंप, बूस्टर पंप आहे फायरचा, वॉटर टँक आहेत, लिफ्ट आहेत 3, अशी पाईपलाईन वगैरे सगळी झालेली. तर असा आहे आपलं एकंदरीत प्रोजेक्ट. पोकलेन चालू झाला वाटतं. अंधारमय काय झालं काय कळत नाही. चला परत भेटू आपण. आतून पण दाखवतो मित्रांनो तुम्हाला. तर ही आपण आता टॉप टेरेसला आहे. हे टेरेसवरून आपण इथं आलो. ह्याची स्टेअरकेस आहे, ही फायर स्टेअरकेस आहे. म्हणजे आग वगैरे लागली तर इथून इव्हॅक्युएट करायचं, लोकांना बाहेर काढायचं. माझा पोर्शन आहे. इथे एक लिफ्ट आहे, ही आपली कोणीची लिफ्ट आहे. इथं अजून एक लिफ्ट आहे, तुम्ही पाहू शकता. पॅसेज लॉबी, या बाजूला असे 2 फ्लॅट आहेत, या बाजूला 2 फ्लॅट आहेत. दरवाजे वगैरे ठेवले. ती पॅसेज लॉबी आहे. 2 BHK फ्लॅट आहेत मित्रांनो. हा हॉल आहे. त्याच्यानंतर ही 5 फूट विड्थ असं टेरेस आहे. आणि या टेरेसमधून व्ह्यू बघा कसं जबरदस्त आहे. हे ग्रीन बेल्ट असल्यामुळे इकडे काहीच होणार नाही भविष्यात, त्याच्यामुळे हा व्ह्यू असाच अखंड राहणार शेवटपर्यंत. थोडंसं फिनिशिंग वगैरे राहिले अजून. हे किचन वाटा सिंगलच दिलं आपण. त्याच्याबरोबर इकडे एक ड्राय बाल्कनी आहे. एक 3.25 फुटाची आपण एक ड्राय बाल्कनी देतोय. पेंटिंग वगैरे चाललंय अजून. हे चिल्ड्रन्स बेडरूम, कॉमन टॉयलेट, पॅसेज, मास्टर बेडरूम. विंडो लावायचे राहिलेत. मास्टर टॉयलेट,